नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या आज तुम्ही सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये वाचल्या असतील. केरळमध्ये साधारणतः 2.5 ते 3,000 रुग्ण नव्या व्हेरियंटचे सापडलेले आहेत. त्यात जवळपास 295 रुग्णांना हॉस्पिटलाइज केला होता. त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आज सगळ्या प्रसार माध्यमांनी दिलेली. त्याचबरोबर ही बातमी येताच केंद्रातलं आपलं आरोग्य विभाग जो आहे केंद्र सरकारचं, ते अतिशय ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आज सगळ्या त्या संदर्भातली एक तातडीची बैठक घेतली आणि सगळ्या राज्यांना अलर्ट राहण्याचे आदेश त्यांनी आता तरी दिले आहेत आणि हॉस्पिटलच्या आणि एकंदरीत आरोग्य व्यवस्था कशी आहे याचा आढावा आणि याचा रिपोर्ट्स देण्याचं सगळ्या राज्यांना त्यांनी आदेश दिलेले. वास्तविकता आपण 2 वर्ष कोरोनामध्ये घालवली आहेत, त्यामुळे कोरोना नेमका काय आहे, त्याच्या संदर्भातल्या काळजी काय घ्यायची या संदर्भात आपल्याला आपल्याला माहिती आहे. पण त्या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्यांनी संपूर्ण भारताला आणि देशाला एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं, वैज्ञानिक पद्धतीने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं ज्यांनी म्हणजे मार्गदर्शन केलं, ते डॉक्टर संग्राम पाटील जे आहेत ते आता आपल्या सोबत आहेत. आणि सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी आफ्टर अ लॉंग टाइम. आपण बऱ्याच महिन्यात बोललो नाहीत आपण. बरोबर आहे. तर आता परत एकदा कोरोनाची चर्चा सुरू झालेली आहे. प्रसार भारतात तर केरळमध्ये प्रवेश झाला आणि तुम्हाला सांगितलं मी की साधारणतः 295 रुग्ण ऍडमिट होते आणि 3 जणांचा म्हणजे मृत्यू झालेला आहे. तर काय सांगाल ह्या नव्या असणाऱ्या व्हेरियंट बद्दल? कशा पद्धतीचा हा व्हेरियंट आहे आणि काय त्या संदर्भातली काळजी घेतली पाहिजे? काय आता हा व्हेरियंट म्हणा किंवा याच्या पूर्वीचे ओमायक्रॉनचे, हा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे आणि ओमायक्रॉन हा SARS-CoV-2 आहे, म्हणजे कोविड-19चा जो व्हायरस आहे वुहान मधला, हा त्याचाच बदललेला प्रकार. आता हे सगळे त्याचे वेगवेगळे जेनेटिक मॉडिफिकेशन्स होऊन ते वेगवेगळे सब व्हरायंट्स तयार होत आहेत आणि मग त्यातला एखादा आपला पसरतो, डोकं काढतो आणि मग त्याच्याविषयी आपल्याला माहित होतं. जसं ओमायक्रॉन विषयी आपल्याला क्रिसमसमध्ये कळलं होतं बघा, आणि त्यावेळेला आपण खूप घाबरलो होतो. साऊथ आफ्रिकेमधून त्यातल्या काही देशांमधून ओमायक्रॉन आला तेव्हा प्रचंड जगात एक हालचाल सुरू झाली की अरे हा खूपच फास्ट पसरतो आहे आणि वेगाने केसेस वाढतायत. परंतु आपल्या नंतर लक्षात आलं की हा पसरतोय तसाच हा माइल्ड देखील आहे आणि मग ओमायक्रॉनला ख्रिसमस गिफ्ट वगैरे म्हटलं गेलं होतं त्यावेळेला. तर हा आताचा जो व्हेरियंट आहे JN1 हा सब व्हेरियंट ओमायक्रॉनचाच आहे, म्हणजेच कोविड-19चाच हा प्रकार आहे. तर हे त्यावेळी जे शास्त्रज्ञ आपल्याला सांगत होते, एपिडेमिओलॉजी मधले, व्हायरोलॉजी मधले आणि माझ्यासारखे मेडिकल फील्ड मधले लोक वेळोवेळी सोशल मीडियावरनं किंवा मेन मीडियातनं सांगत होतो की कोविड-19 हा आता जाणार नाही. हा पॅन्डेमिक जाईल परंतु कोविड-19 जाणार नाही आणि त्याच्या वेगवेगळ्या लाटा त्या येत राहणार. जसं फ्लूचं बघा, फ्लूचा जेव्हा पॅन्डेमिक आला होता त्याला स्पॅनिश फ्लू आपण म्हणतो. तो खरं स्पॅनिश नव्हता तो, पण ते नाव त्याला पडलं त्यावेळेला. तर हे फ्लूचं पॅन्डेमिक संपलं, त्याच्या 3 मेजर लाटा आल्या आणि त्याच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरीमध्ये जास्त विध्वंस झाला होता. तसंच कोविडमध्ये पण तसंच झालं. 3 लाटा, काही ठिकाणी 4 आल्या. तर आता या लाटा दरवर्षी जसा फ्लू हिवाळ्यामध्ये फ्लू वाढतो तसा या आता कोविड-19च्या दरवर्षी लाटा येणार आणि मग त्याचा वेगवेगळा व्हरायंट, जसा कोविड फ्लूचा, इन्फ्लुएन्झाचा वेगळा व्हरायंट असतो दरवर्षी, तसा कोविड-19चा देखील वेगळा व्हरायंट येणार. आता हा जो JN1 आहे याचं स्पेसिफिक काय आहे की हा फास्ट पसरतो, म्हणूनच आपल्याला त्याची चर्चा करावी लागते. तर WHO ने त्याला VOI असं डिक्लेअर केलं आहे, म्हणजे व्हरायंट ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट का? तर एकतर तो फास्ट पसरत असेल तर त्याला आपल्याला त्यात इंटरेस्ट असतो, किंवा त्याने लोक जास्त आजारी पडत असतील, ऍडमिशन वाढत असतील किंवा लोक मरत असतील तर आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे, म्हणून हा VOI आहे, हा फास्ट पसरतो आहे. परंतु हा VOC अजून केलेला नाही. व्हरायंट ऑफ कन्सर्न असं WHO ने म्हटलेलं नाही. त्यांनी म्हणलंय फक्त आता लक्ष ठेवा, सर्व्हेलन्स वाढवा आणि काळजी घ्या. तर कन्सर्न याच्यासाठी नाही की हा पसरत असला तरी याच्याने त्या प्रमाणामध्ये लोक गंभीर आजारी पडत नाहीये, कारण हा ऑगस्ट सप्टेंबर पासून सुरू आहे पश्चिमी देशांमध्ये. आता भारतामध्ये तुम्ही म्हणलात की 2,000 केसेस केरळामध्ये आहेत. याचा अर्थ तो केरळामध्ये मायग्रंट लोकांनी आणून
तो समाजामध्ये ऑलरेडी पसरवलेला आहे आणि तो मोठ्या संख्येने तिथे ऑलरेडी पसरलेला आहे. आणि हो. हे जे काही सिम्प्टोमॅटिक जे तपासले गेले त्याची संख्या 2000 आहे. त्यातले जे थोडेफार ज्यांना ऍडमिट करावं लागतंय ते 295 आहेत. आणि त्यातल्या आता मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक स्पोक्सपर्सन बोलत होता, मी त्याचं म्हणणं ऐकलं, की ज्या हो. डेथ ज्या झाल्या आहेत गेल्या आठवड्या 2 आठवड्यामध्ये, ह्या सगळ्या कोमॉर्बिडिटी असलेल्या लोकांमध्ये झाल्या आहेत. म्हणजे यंग फिट असे लोक कोणी मेलेले नाहीत. तर हे हा. कोविड हा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर असेल किंवा एक जस्ट बाय चान्स त्याच्यामध्ये झाला म्हणून तो कावळा बसला आणि फांदी तुटली. तसंच कोविडमुळे कोविड असलेल्या लोकांमध्ये मृत्यू झाला. तो कोविडमुळेच झाला का याचं डिटेल्स आपल्याला माहित नाहीत अजून. हा. तर इकडचा जो स्टडी आहे, इकडचा जो म्हणजे निष्कर्ष आहे पश्चिमी देशांमधला, की JN1 हा फास्ट पसरतोय, परंतु याच्यामुळे काय हॉस्पिटल ऍडमिशन्स इकडे तरी वाढलेले नाहीत. माझ्या हॉस्पिटलमध्ये काही COVID-19 ऍडमिशन्स वाढलेले नाहीत. ICU मध्ये तर एकही नाही COVID-19चा. त्यामुळे तो गंभीर नाही. पण त्याचा अर्थ आपण काहीच काळजी घ्यायची नाही असं नाही, कारण आपण फ्रेश आहोत अजूनही. जस्ट पॅन्डेमिक मधून बाहेर पडलेलो आहोत. त्यामुळे हो. आपल्याला काळजी घेणं हे आवश्यक आहे या JN1 मध्ये सुद्धा. बरोबर. पण मग आता त्याच्याबद्दल बोललं जातं, की हा असा पटकन डिटेक्ट होत नाही, म्हणजे याच्यामध्ये ताप पण येत नाही आणि खूप सिव्हिअर झाल्याच्या नंतर त्याचे सिम्प्टमॅटिक लक्षणं वगैरे दिसायला लागतात जास्त. याच्यात ताप येत नाही किंवा काही येत नाही. तर हा खूप जास्त प्रमाणात म्हणजे अगदी खूप वाढतो आणि नंतर तो तोंड वर काढतो. त्यामुळे हा डेंजरस असल्याचं बोललं जातं. हे कितपत खरं आहे? नाही, ते काही खरं नाहीये. म्हणजे आता कसं आहे बघा, की आता आपल्या पॉप्युलेशनमध्ये ज्या लोकांना फ्लू होतो, त्यातल्या बहुतांश लोकांना म्हणजे खूप काही कडक ताप येत नाही. त्यांना काही सुट्टी घ्यावी लागत नाही. त्यांना थोडंसं आपलं नाक वाहतं, काहींचा घसा दुखतो, डोकं जड होतं, पण दे कॅरी ऑन वर्किंग. सगळ्या गोष्टी करतात. तसं आता समाजामध्ये COVID-19च्या प्रती एक हर्ड इम्युनिटी तयार झालेली आहे. म्हणजे लोकांमध्ये बेसिक इम्युनिटी येऊन गेलेली आहे. परंतु हे जे बदललेले व्हायरस आहेत, हे बेसिक इम्युनिटी असली तरी सुद्धा ते इन्फेक्ट करतात. आणि अशा लोकांना जेव्हा ते इन्फेक्ट करतात, तेव्हा त्यांच्यामध्ये गंभीर आजार होतच नाही. मुळात पूर्वी इन्फेक्शन न झालेले किंवा व्हॅक्सिन न घेतलेले यांना जरी इन्फेक्शन झालं, तरी त्यांना देखील याच्याने गंभीर आजार होत नाही. आणि तुम्हाला जर नीट आठवत असेल, की COVID-19 जेव्हा सुरुवातीला आला, त्यावेळेला सुद्धा त्याचा लोकांना गंभीर करण्याचा जो पर्सेंटेज होता, तो खूप कमी होता. म्हणजे मी त्यावेळेला मला आठवतं, मी व्हिडिओजवरून सारखं सांगायचो, की 1000मध्ये 0.1 म्हणजे 10,000मध्ये एखादा व्यक्ती त्याच्यात मरतो. असं मी त्यावेळेला सांगायचो लोकांना धीर देताना. तर हे काही बदललेलं नाहीये. खूप मोठ्या संख्येला इन्फेक्शन होतं. त्यातली खूप कमी लोकांना लक्षणं येतात आणि त्यातले खूप कमी लोक हॉस्पिटलला ॲडमिट होतात आणि त्यातलं अत्यंत निग्लिजिबल पर्सेंटेजमध्ये डेथ होते. आणि आजकाल तर डेथ ही कोविडने झाली की इतर कुठल्या कारणाने झाली याच्याबद्दलच आता आपल्याला संशोधन केलं पाहिजे, की हा काय फक्त एक कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर झाला का? मेन फॅक्टर नाही. कारण इकडे पश्चिमी देशामध्ये ज्या डेथ्स होत आहेत, या नर्सिंग होम मधल्या लोकांमध्ये डेथ होत आहेत COVID-19. आता जो जो नवीन व्हॅरियंट आलेला आहे. या नर्सिंग होम मधले जे लोक उठता त्यांना बसता येत नाही. ते बेडवर असतात. त्यांना नर्सेस आणि कर्मचारी बघत असतात. अशा लोकांना कोविड इन्फेक्शन झालं, की त्यांच्यात मृत्यू होतोय. मग ते तसे इतर कारणांनी त्यांच्यामध्ये मृत्यू होणारच असतो. हा एक कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर त्याच्यात असतो. त्यामुळे लोकांना ताप येत नाही, कारण त्यांना त्याचा असरच होत नाही. लोकांमध्ये इम्युनिटी आहे. आणि दुसरं म्हणजे आता हे जे नवनवीन ओमायक्रॉनचे सब व्हेरियंट येत आहेत, हे इतके माईल्ड आहेत. कारण जेवढे फास्ट पसरतील तेवढे ते माईल्ड असणार. कारण फास्ट पसरणं आणि गंभीर असणं हे एकत्र शक्यतोवर होत नाही. कारण जो व्हायरस लोकांना गंभीर आजारी करतो, लोकांना मारतो, तो जास्त काळ टिकत नाही. पर्यावरणामध्ये तो व्हायरस टिकत नाही. तो व्हायरस नष्ट होतो. आणि जो लोकांना कमी आजारी करतो आणि ठणठणीत ठेवतो, तो व्हायरस पसरत राहतो. लोकांना म्हणजे होस्टला न मारणारा व्हायरस पसरतो. व्हायरसला होस्टला मारलेलं आवडत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे जर हा फास्ट पसरत असेल, तर याचा अर्थ तो शक्यतोवर म्हणजे इट इज अनलाइकली की तो गंभीर जास्त लोकांना मारेल. म्हणून तर ओमायक्रॉनला आपण ख्रिसमस गिफ्ट म्हटलं होतं त्यावेळेला, जेव्हा तो ख्रिसमसच्या आधी आला होता. तर हे जे लोकांमध्ये लक्षणं येत नाहीत म्हणजे त्यांना काही फरकच पडत नाही. एसिम्प्टोमॅटिक केसेस आहेत या. आणि ज्या लोकांना गरज पडते ते सिम्प्टोमॅटिक आहेत. आणि त्यातल्या थोड्याफार लोकांना
हॉस्पिटल ऍडमिशन नगण्य लोक, अगदी कमी लोकांना लागणार आहे. मागे कसं, पूर्वी कसं होतं, पहिली लाट, दुसरी लाट, आपल्याला माहीतच नव्हतं काय करायचं. त्यामुळे जो आला कोविड पॉझिटिव्ह कॉन्टॅक्ट, त्यांना सगळ्यांना आपण क्वारंटाईन करायचो, दवाखान्यात भरती करायचो, मग त्यांना सलाईन लावायचो, त्यांचा सिटी स्कॅन करायचो, रेमडेसिवीर द्या, हे द्या, अँटीबायोटिक द्या, मेथाइलप्रेडनिसोलॉन द्या, कारण त्यावेळेला सगळा गोंधळ होता. पण आता आपल्याला माहित झालंय, माझी सेक्रेटरी आहे आता, ती युरोपात क्रूजवर जाऊन आली जहाजावर, आणि मागच्या आठवड्यात तिला कोविड झाला. हा नवीनच व्हेरियंट तो असणार आहे. मागच्या आठवड्याभर ती घरी राहिली आणि आजपासून ती कालपासून कामाला आली. तर ती टणटणीत आहे. तिने व्हॅक्सिन देखील घेतलेलं होतं, पण तरी तिला कोविड झाला. पण पूर्वी जसं कोविडमुळे जो हाहाकार माजायचा, तो आता आपल्याला ते काही करायची गरज नाही. इट हॅज बिकम लाईक अ फ्लू. कोविड हा आता नवीन फ्लू झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला कोरोना बरोबर जगायचं शिकलं पाहिजे असं म्हणायचं. हो हो हो, अगदी आपण आता कोरोना बरोबर ऍक्च्युली जगायला सुरुवात केलेली आहे आपण आता. म्हणजे कोरोना झाला, आमच्याकडे तर आता नवीन नियम आलेला आहे की कोविडची टेस्टच करायची नाही. तुम्हाला लक्षणं असले तरी देखील तुम्ही कामावर येत राहायचं. जर तुम्हाला कामावर येता येत नसेल तर तुम्ही घरी राहायचं. कारण फ्री कोविड टेस्ट आता अवेलेबलच नाहीत. लोक आपले टेस्ट विकत घेतात, किंवा काही जास्त गंभीर झालं वाटलं तर त्यांना हॉस्पिटलकडून करून मिळते. तर म्हणजे याचा अर्थ आपण फ्लूचे लक्षण आले की थोडं फ्लू जाऊन टेस्ट करतो. तसं आता नॉर्मल कोरोना सोबत जगणं सुरू झालेलं आहे सगळीकडे जगभर. पण मी आता मध्यंतरी काही देशांमध्ये प्रवास केला, अरेबियन देशांमध्ये, युरोपमध्ये. तर ह्या देशांमध्ये तर मला आश्चर्य वाटलं की त्यांनी कोरोना आता पूर्ण इग्नोरच करून टाकलाय, की इट शुड नॉट बॉदर अस ॲट ऑल. आणि भारतात देखील आता बऱ्यापैकी भारत तर कोविडच्या त्या लाटा सुरू होत्या तेव्हा देखील आपल्याकडे फार काही गांभीर्य तेव्हा केलं नव्हतं, लॉकडाऊन सोडला तर. तर त्यामुळे वी डोंट नीड टू वरी टू मच अबाउट कोविड. पण आपल्यातला जो हाय रिस्क क्लास आहे, हाय रिस्क ग्रुप आहे, त्यांना मात्र अजूनही काळजी घ्यायची गरज आहे. पण जसं आता ही परत कोरोनाच्या लाट आल्याची चर्चा सुरू झाली, प्रसार माध्यमातून बातम्या यायला सुरुवात झाली, तशी आता मागे जशा त्या चर्चा सुरू होत्या की हे कोरोनाची व्हॅक्सिन विकण्यासाठी आहे किंवा त्याची औषधं विकण्यासाठी आहे, फार्मास्युटिकल कंपन्यांचं हे षडयंत्र आहे, किंवा अमेरिकन कंपन्या ज्या बसलेल्या आहेत WHO च्या, ते मुद्दा म्हणून इथे असा पॅन्डेमिक किंवा अशा पद्धतीचं तयार करतात आणि जगातनं लोकांच्या खिशातून पैसे आणि असं सायकली करतायत. अशा पद्धतीची एक जी चर्चा होती त्याच्याबद्दल काय सांगाल? अशी खूप मोठ्या प्रमाणात भारतात तर तुम्ही पाहिलं तर म्हणजे महिन्यातून किंवा 15 दिवसातून एखादा तरी मेसेज जो असतो तो असा कोरोनाची चर्चा आली की आपल्या व्हॉट्सअपवर येत असतो की हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. हा, आता हे षडयंत्र आहे की नाही हे आपल्याला कधीच कळणार नाही. म्हणजे महत्वाचं काय आहे की आपण आपल्या लोकसंख्येला सुरक्षित ठेवणं, त्यांना व्यवस्थित माहिती देणं, आणि गरज असेल जर खरोखर व्हॅक्सिन देऊन लोकांचा जीव वाचत असेल तर ते देणं. काही औषधं खरोखर जीव वाचवत असतील तर ते त्याला आवश्यक त्या लोकांना देणं. आपल्याला राजकारणाशी, हे जे काही त्यांचं फायनान्शियल राजकारण चाललेलं आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण माझं असं मत आहे की आपण थोडं सायंटिफिक पण राहिलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता आमच्याकडे आता माझं 5व्या डोससाठी मला लेटर आलेलं आहे. आता योगायोगाने ते माझ्या टेबलवरच पडलेलं आहे, म्हणून तुम्हाला दाखवतोय. 5वा डोस मला आता कोविड व्हॅक्सिनचा द्यायसाठी इन्व्हिटेशन आलेलं आहे की या बूस्टर घ्यायला या. तर मी ते 2 वेळा कॅन्सल केलं की मला नको, आता आय डोंट वॉन्ट टू टेक बूस्टर. कारण मला 3 वेळा कोविड होऊन गेलेला आहे आणि कोविड कसा होतो ते मला आता माहित आहे. त्यातून आपले एक आठवडा त्याचा आराम करावा लागतो, विकनेस येतं. त्यामुळे मला, आणि व्हॅक्सिन घेतलं तर 2-3 दिवस त्याचा देखील त्रास होतो. मग मी निर्णय घेतला की व्हॅक्सिनचा 2-3 दिवस त्रास घेण्यापेक्षा कोविड झाला तर त्याचा आठवडाभराचा त्रास मी करेन, आणि नको त्याचं काय, म्हणजे जे काय त्याचे बेनिफिट जे आहेत. आता ऑस्ट्रियामधून एक स्टडी आलेला आहे नुकताच, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलंय की व्हॅक्सिन इन्फेक्शन होण्यापासून प्रोटेक्ट करतं, पण फक्त 3च महिने प्रोटेक्ट करतं. त्याच्यानंतर त्याची एफिशियन्सी चालली जाते, आणि डेथ प्रिव्हेन्शनसाठी त्याचा फारसा आता रोल राहिलेला नाही. म्हणजे व्हॅक्सिन घेतलेलं असेल आणि नसेल घेतलेलं, ओल्ड पॉप्युलेशनमध्ये, यंगस्टर्समध्ये डेथ होत नाही. तर त्याचा व्हॅक्सिन घेतलं, बूस्टर घेतलं काय, नाही घेतलं काय, तर डेथ रेट इज ऑलमोस्ट सेम. त्यामुळे हा प्रश्न आता निर्माण झालाय की व्हॅक्सिन खरंच घ्यायची गरज आहे का? त्याच्यासाठी आपल्याला अजून जगभरात काय स्टडीज येतात, कुठल्या देशातनं काय अभ्यास येतो, याच्यावर आपण रिलाय राहिलं पाहिजे. मग हे मीडियात, सोशल मीडियामध्ये या अफवा येतात, WHO हे षडयंत्र वगैरे, त्याला काही अर्थ नाही. WHO काय असे षडयंत्र करणारं ऑर्गनायझेशन नाहीये. ते आपल्याकडे भारतात उगाच ते पसरवलं जातं.
WHO ही अत्यंत रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन आहे. थोडंफार तिथे राजकारण चालत असेल, वेगवेगळ्या देशांची मनमानी चालत असेल, परंतु तिथलं जे सायंटिफिक बोर्ड आहे ते आपल्याला सायन्स सांगतं, ते वॉर्निंग्स देतं, ऍडवाइस देतं आणि WHO मुळे जगभरामध्ये म्हणजे हे ऐतिहासिक आहे, आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे की WHO हॅज हेल्प्ड द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. हे सगळं पोलिओ आणि वेगवेगळे जे आजार, कुपोषण हे आपल्याला WHOनेच याच्यामध्ये मदत केलेली आहे, भारताला सुद्धा. तर वॅक्सिनचं षड्यंत्र असतं. म्हणजे आपल्याकडेच भारतात बघा तुम्ही जवळजवळ 12 वॅक्सिन्सला मान्यता आहे आणि भारतातले जे कोविशिल्ड आणि कुठले ते वॅक्सिन भारत बायोटेक त्याचा कधी डेटा पण आला नाही. नीट डेटाच आला नाही शेवटपर्यंत. पण तरी ते अप्रूव्ह होऊन गेले. कधी प्राईम मिनिस्टर म्हणले 15 ऑगस्ट को करेंगे, 26 जानेवारी को करेंगे. म्हणजे ते आधीच्या आधी त्याची तयारी करत होते की कब लॉन्च करेंगे बिना डेटाचं. फेज 3चा ट्रायलचा कधी डेटा त्यांनी क्लिअर दिला नाही. तरी ते वॅक्सिन पूर्ण देशात कंपल्सरी दिलं गेलं. म्हणजे याच्यात राजकारण असतं. मग असतं तर ते असं सगळ्या पातळीवर असतं. जर AstraZeneca राजकारण करत असेल त्यांच्या पैशाचं, तर गव्हर्नमेंट्स पण राजकारण करतात. आपण त्याच्यामध्ये न जाता सायंटिफिक त्याचा जो डेटा आहे की कोणाला वॅक्सिन गरजेचं आहे, त्यांनी घ्यावं का? माझ्या म्हणण्याप्रमाणे जे हाय रिस्क लोक आहेत, की ज्यांचं वय 70-75च्या पलीकडे आहे, ज्यांना डायबिटीस, अनकंट्रोल डायबिटीस आहे, HIV आहे, इतर इम्युनिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, मेजर चेस्ट प्रॉब्लेम, मेजर हार्ट प्रॉब्लेम्स आहेत. तर अशा लोकांनी एक बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही. डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि कोणता बूस्टर यावेळेला घेतला पाहिजे, कोणता इफेक्टिव्ह आहे, त्याप्रमाणे तो बूस्टर एक घ्यायला हरकत नाही. इतर राजकारणात जाण्याची आपल्याला काही गरज नाही. आणि म्हणजे हेल्थ केअर सिस्टीमचं जे आहे, आता गव्हर्नमेंटने खरं म्हणजे या नवीन जो व्हेरियंट आला याच्यावर लगेच गाईडलाईन्स दिल्या पाहिजेत, की याच्यामध्ये कुठल्या मेडिसिन्स इन्फ्लुएन्शियल आहेत, कुठल्या व्हॅक्सिन याच्यावर इफेक्टिव्ह आहे आणि याच्यासाठी कुठल्या गाईडलाईन, ट्रीटमेंटच्या गाईडलाईन काय, पेशंट सिरियस झाला तर काय, आयसीयूत गेला तर काय, याच्याबद्दल गाईडलाईन दिल्या पाहिजेत. कारण या गाईडलाईन न दिल्यामुळे मागच्या ज्या लाटा आल्या आपल्याकडे, त्यात लोकांची लूट झाली. म्हणजे डॉक्टर लोकांनी सर्रास असे सिटी स्कॅन रांगेने सिटी स्कॅन केले आणि सर्रास रेमडेसिवीर केले. ते काय आपल्याकडे ते नेते लोक विमानाने रेमडेसिवीर भरून त्यांनी त्याचं ब्लॅक मार्केट केलं. खाली कार्यकर्त्यांनी विकले ते. तर हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी आपल्याला एक सायंटिफिक एव्हिडन्स, सायंटिफिक डेटा घेऊन मग त्याच्यावर ऍक्ट झालं पाहिजे. तर मला वाटतं की फार या षड्यंत्र वगैरेच्या थेरीत जाण्यापेक्षा वी शुड स्टिक टू द बेसिक थिंग्स आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन, सायंटिफिक डेटा आणि आपल्याला प्रोटेक्ट करणे, आपल्या कुटुंबाला प्रोटेक्ट करणे आणि समाजाला करणे. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने जे म्हटलं होतं ना, की माझं कुटुंब ही माझी जबाबदारी, तसं आपण अंमलात आणलं पाहिजे. आता याची चर्चा सुरू झाल्याच्या नंतर एकूण जे काही मला एक प्रश्न याच्यामध्ये पडलेला आहे, की आता आपल्या भारतामध्ये साधारणतः 80 कोटी लोक सरकारी धान्य खात असतात. म्हणजे गरीब टप्प्यातले असतात. तर श्रीमंत लोकांचं आपण काय बोलू शकत नाही. ते इथून फ्लाय करून कुठल्याही देशात जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात. त्यांचं काय नाही. पण हे गोरगरिबा झोडपट्टींमध्ये, सर्वसामान्य वर्गामध्ये, मध्यम लोअर मिडल क्लासमध्ये राहणाऱ्या लोकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आणि समजा त्यांना अशा पद्धतीचे लक्षणं काय असतात, याचे एकंदरीत कशी लक्षणं असतात आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काळजी काय घेतली पाहिजे, की क्वारंटाईन केलं महत्वाचं हे आहे की पाहिजे? महत्वाचं हे आहे याच्यात की कोविडचं ही लाट आलेली आहे, असं एक लक्षात घ्या सगळ्यांनी, की कोविड आता म्हणजे केरळामध्ये 2000 आलेत, कर्नाटकामध्ये काही केसेस आल्यात. म्हणजे याचा अर्थ ते मुंबईमध्ये पण आहेत, याचा अर्थ ते महाराष्ट्रात पण कोविडच्या केसेस आहेत. फरक एवढा आहे की आपण आता कोविडची टेस्टच करत नाही, त्यामुळे वी डोंट नो किती आहेत आणि ते भरपूर असणार आहेत समाजामध्ये. ज्याला असं वाटतं की आपल्याला कोविडचे लक्षणं असू शकतात, मग तो फ्लू असो की कोविड असो, प्रत्येकाने टेस्ट करायची गरज नाही. आणि याची लक्षणं काय आहेत, तर बेसिकली जसा सर्दी फ्लू होतो तेच लक्षणं कोविडचे आहेत. जे नाक वाहणे, घसा दुखणे, डोकं दुखणे, थोडंसं अंगात कणकण, ताप येणं आणि काही मळमळ, उलट्या, डायरिया वगैरे देखील काही लोकांना होऊ शकतं. हे जर एकाला झालं घरामध्ये, तर त्याने थोडंसं आयसोलेट घरातल्या घरात करायचं, मास्क वगैरे लावायचा. 3-4 दिवस ते लक्षणं कमी होईपर्यंत स्वतःला प्रोटेक्ट करायचं, इतरांना प्रोटेक्ट करायचं. आणि जर काही शंका असेल, खूप जास्त गंभीर होत असतील ते, तर मग त्याची टेस्ट करता येते की हा ऍक्च्युअल कोविड आहे आणि मग तो नोटिफाय होतो की अच्छा हे कोविड आहे, म्हणजे मग मोर प्रिकॉशन्स कॅन बी टेकन. पण कोविड झाला म्हणून काही आता तो होणारच आहे कोविड. बेसिकली तुम्ही फ्लूच्या व्हायरस पासून जसं यू कॅनॉट एस्केप. आता माझ्या सेक्रेटरीला झाला मी म्हणतोय,
मी आजच तिला जाऊन केबिनमध्ये म्हणजे तिच्या केबिनमध्ये भेटलो, ती माझ्या केबिनमध्ये काही कामानिमित्त आली. तर आय कॅन नॉट प्रिव्हेंट आणि ती काय मास्क लावत नाही कारण ती शी इज आउट ऑफ इट नाऊ. तर आणि तिने टेस्ट पॉझिटिव्ह व्हायच्या आधी तो कितीतरी लोकांना कदाचित दिला पण असेल. त्या जहाजावर इतरांना मिळाला, घरी पसरवला असेल तर तो पसरणारच. त्याची काळजी करायची नाही. ज्याला लक्षणं झालेत त्याने शक्य तेवढं इतरांना तो पसरू नये याची काळजी करायची. आणि झालंच तर घाबरायची काहीच गरज नाही कारण त्याने काही मरत नाहीत लोक. त्यामुळे वी डोंट नीड टू वरी. झालं तर सिंपल पॅरासिटामॉल किंवा ब्रुफेन या गोळ्या, पाणी भरपूर पिणे, आराम करणे आणि तुम्हाला जर शंका असेल की कोविड आहे तर मग तुम्ही घरीच आराम करा शक्य तेवढं. म्हणजे इतर म्हणजे ट्रेनमध्ये, लोकलमध्ये, बसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन इतरांना पसरवण्यापेक्षा तो एक 3-4 दिवसामध्ये हा क्लिअर होतो. क्लिअर तुम्हाला लक्षणं बरे वाटले की यू कॅन गो बॅक टू वर्क आणि जातानाही जर काही शंका असेल तर यू जस्ट यूज द मास्क. गर्दीत जाताना मास्क लावा म्हणजे इतरांना पसरवू नका बेसिकली. आणि जे लोक हाय रिस्क आहेत, की ज्यांना अति जास्तचा धोका आहे, त्यांनी गर्दीत जाताना मास्क लावून गेलेलं बरं. इकडे-तिकडे हात मी पूर्वी ती पंचसूत्री म्हणून सांगायचो बघा. पंचसूत्रीमध्ये मी हे सांगायचो की डोंट गो इन अ क्राउड. क्राउडमध्ये शक्यतोवर जाऊ नका. पण आता तसं अव्हॉइड करणं शक्य नाही. कारण हे दरवर्षाचंच आहे. तुम्ही किती वर्ष असं करणार, गर्दीत जाणार नाही. त्यामुळे जावंच लागलं आणि तर कोविडची साथ असेल आपल्या परिसरात तर मास्क लावा. हात कुठे इकडे-तिकडे लावू नका. लावलंच तर आपलं स्वच्छ करून 20 सेकंद साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करून मगच तो जेवायला वगैरे वापरायचा. आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्षणं आले तर आयसोलेट करणे, प्रवासात काळजी घेणे आणि सरकारी यंत्रणांनी मात्र याच्याबद्दल सज्ज राहिलं पाहिजे. ते मागच्या वेळी आपण जे केलं ट्रेन्समध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवले आणि मग त्याचा ते प्रोपगंडा केला आणि मग ते क्वारंटाईन आणि मग त्याच्यातलं करप्शन ह्या सगळ्यामध्ये आणि जायची गरज नाही आपल्याला. वी हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक. कुठे आउटब्रेक झाला तर त्यातले लोकांना होम आयसोलेट घरीच आयसोलेट करायचं आहे. त्यांनी घरीच राहायचंय आणि जे गंभीर होतील त्यांना फक्त मदत लागणार आहे आणि ती सुद्धा सिंपल मदत लागणार आहे. रेमडेसिवीर आणि स्टिरॉइड ही कुठली जास्त लोकांना मदत लागणार नाही. त्यानुसार सरकारी यंत्रणांनी तयारी केली पाहिजे आणि निर्देश पण दिले पाहिजेत प्रायव्हेटच्या लोकांना. नाहीतर ते कोविड आला की सर्रास आपलं लुटायचा सीझन आला म्हणून काही लोक सगळे तसं करतात असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण प्रायव्हेट लोकांनी पण खूप काम केलं मागच्या कोविडच्या लाटेमध्ये, खूप जीव वाचवले. पण त्यातले काही लोक जे होते त्यांनी त्याला एक अपॉर्च्युनिटी आपदा में अवसर असं म्हणून त्याला करून घेतलं त्यावेळेला. हो. तर साध्या-साध्या गोष्टी आहेत आणि अजून एक त्याच प्रश्नाला जोडून सांगेन, की ही आता पुन्हा अजून वेळ आली बघा आपल्याला. जसं कोविडच्या काळात मी बऱ्याच वेळा म्हणायचो, की इम्युनिटी चांगली स्ट्रॉंग असली पाहिजे. म्हणजे जाऊन लगेच कुठल्यातरी बाबाचं औषध खायचं, काढा प्यायचा अजिबात गरज नाही. हे सगळं फसवा आहे. इम्युनिटी वाढवण्याचे कुठलेही औषधं, काढे कुठलेही नसतात. हे व्यवस्थित झोप घ्यायची, व्यायाम करायचा, व्यवस्थित आहार घ्यायचा, शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि मेडिटेशन करायचं. धिस इज अ इम्युनिटी बुस्टर. कुठलंही औषध जगाच्या कोपऱ्यात इम्युनिटी बूस्ट करणारं उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला कोणताही तुमचा स्वामी, गुरु, सद्गुरू, माऊली सांगत असेल तर ते खोटं बोलतायत, ते बिझनेस करतायत असं धरा तुम्ही. त्यामुळे सिंपल गोष्टींनी स्वतःच एक जे आपली छत्री आहे, पाऊस कितीही पडू द्या पण आपली छत्री स्ट्रॉंग ठेवली तर आपलं तेवढं प्रोटेक्शन होईल आणि व्हायचा तो होईलच तर झाला तरी घाबरायचं काम नाही. बरोबर. तुम्ही तो बाबा बुवांचा प्रश्न काढला त्याच्यातनं मला असं वाटलं की आपल्याकडे भारतामध्ये मेडिकल स्टोर्स आणि लोक जी आहेत सेल्फ मेडिकेशन वरती खूप जातात. आता गुगलमध्ये शोधतात, याच्यावरती युट्यूब वरती व्हिडिओ बघतात आणि त्याच्यावरनं नाही का जाऊन मेडिकल स्टोअर मध्ये ते औषधे घेऊन येतात आणि ते खात असतात सतत आहे. आणि अशा पद्धतीचे कारण की मागच्या कोरोनाच्या काळामध्ये मलेरियासाठी लागणाऱ्या ज्या काही गोळ्या होत्या क्लोरोक्विनच्या वगैरे त्याचा आउट ऑफ स्टॉक झाला होता आणि लोक एकमेकांकडून अक्षरशः लोकांनी 10-10, 15-15 पॅकेट्स त्याचे क्लोरोक्विनचे घेतले होते आणि ते न सांगता कोरोना झालाय किंवा नाही झालाय तरी ते खात होते. त्याच्यानंतर दुसऱ्या अशा पद्धतीचं स्टॉक करून ठेवणं आणि त्या घेत राहणं. नंतर मध्ये होमिओपॅथीचं औषध आलं होतं ते लोक बका खात होते. काही नगरसेवक वाटत होते, काही आमदार वाटत होते. अशा पद्धतीचं जे काय आणि नंतर काही लोक मास्क पण वाचत होते कापडाचे हे करून. तर याच्या संदर्भात जरा तुम्ही सांगा की सेल्फ मेडिकेशन जे प्रकार आहे त्याच्यावरती लोकांनी कशी काळजी. आता हे जे आपण मागच्या वेळी प्रकार बघितले बघा, म्हणजे याला कोणतीच पॅथी अपवाद नव्हती
ॲलोपॅथीचे लोक क्लोरोक्विनने सुरुवात केली आणि मी सुरुवातीलाच माझं त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालं होतं की सर याला कुठलाही एव्हिडन्स नाही क्लोरोक्विनचा. तर ते म्हणले आता हे केंद्र सरकारने दिलेलं आहे तर लोक करतायत. आणि त्यावेळेला एका नामांकित डॉक्टरचं डेथ झाली होती या क्लोरोक्विन खाल्ल्यामुळे याच्यासाठी. आणि लोक प्रिव्हेन्शनसाठी पण क्लोरोक्विन खात होते. आणि नंतर लक्षात आलं की क्लोरोक्विनचा कुठलाच फायदा होत नाही. मग लोक होमिओपॅथीच्या लोकांनी आर्सेनिक वाटायला सुरुवात केलं. त्याचाही कुठलाही एव्हिडन्स आला नाही. उलट आता एव्हिडन्स केरळच्या एका इन्स्टिट्यूटने सांगितलं की त्या आर्सेनिकमुळे लिव्हरच्या डिसिजेस आणि डेथचे प्रमाण वाढले लोकांमध्ये. मग काढा आपण बघितला, कुठल्याही काढ्याला कुठलाही एव्हिडन्स नव्हता. त्या काढ्याचे साईड इफेक्ट आपण बघितले, ते टीव्हीवाल्यांनीच दाखवले कोणाला काय झालं. कोणी म्हणत होतं की नेती करा, कोणी म्हणत होतं दारूची वाफ घ्या, कोणी म्हणत होतं गोमूत्र प्या, कोणी रेमडेसिवीर सरसकट वापरत होतं, कोणी इतकं स्टिरॉइड वापरलं लोकांनी मेथिलप्रेडनिसोलॉन. म्हणजे ज्या डॉक्टरला स्टिरॉइड काय असतं हे समजत नाही, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद या लोकांनी सुद्धा स्टिरॉइड इतके वापरले, ॲलोपॅथीच्या लोकांनी वापरले. त्या स्टिरॉइड आणि अँटीबायोटिकच्या एक्सेस युजमुळे म्युकॉरमायकोसिस नावाचा एक आजार आपल्याकडे आला की जो जगात कुठेच आला नव्हता. बरोबर. म्हणजे हा फक्त भारतात आला आणि त्याच्यामुळे अनेक लोकांच्या आयुष्याची वाट लागली. त्यांना त्यांचे जबडे काढावे लागले, मेंदूमध्ये तो ग्रो झाला. तर हे एव्हिडन्स नसलेल्या गोष्टी उचापत्या करायच्या. एखादा बाबा येतो आणि तो एखादा औषध काढतो आणि त्याची केंद्रीय मंत्र्यांना घेऊन जाहिरात करतो, लॉन्च करतो आणि मग सगळ्या संस्था खिशात घालून त्यांच्याकडून अप्रुव्हल घेतो. हे सगळे प्रकार व्हायला नकोत. म्हणजे दुर्दैवी आहे. याचाच अर्थ आपण किती मागासलेलो आहोत या गोष्टींमध्ये. हे कुठलीच गरज नाही. देअर इज नो इम्युनिटी बुस्टिंग मेडिसिन. आपल्याकडे बर्मिंगहॅमच्या विद्यापीठामध्ये रामदेव बाबांच्या पतंजलीचं ते जे आहे कोरोनिल, त्याचा स्टडी झाला रितसर. कारण ते वेम्बलीमध्ये इथे लंडनच्या बाहेर विकत होते इल्लिगली. आणि त्यांनी बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीने सांगितलं की या औषधामध्ये कुठलंही इम्युनिटीला पोषक असं औषध नाही. आणि त्यांनी दुसरं हे सांगितलं की जगात असं कुठलंच औषध नाही की ज्याच्याने इम्युनिटी वाढते. आणि हे खोटं लोकांना फसवतायत युकेमध्ये म्हणून. युकेत फसवतायत म्हणजे ते काय भारतात काय लोकांना मदत थोडंच करत होता रामदेव बाबा. तर हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कुठली आपला किती आदरणीय गुरु असो, स्वामी असो, हे एव्हिडन्स त्यांना सायन्स कळत नाही. कारण आयुर्वेद जेव्हा लिहिलं गेलंय पुस्तकं आपल्या विद्यापीठांमध्ये, नालंदा, तक्षशिला, त्यावेळेला व्हायरसचा शोध नव्हता लागलेला. बरोबर. हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. जेव्हा होमिओपॅथी लिहिलं गेलं तेव्हा अँटीबायोटिक्स नव्हते, अँटीव्हायरल्स नव्हते. त्यामुळे ह्या शास्त्रांमध्ये त्यांनी जर नव्याने काही आता शोध लावून केलेला असेल तर दॅट इज डिफरंट थिंग. आणि ॲलोपॅथी मधल्या ज्या मेडिसिन्स आहेत, ज्या आपण वापरतोय, त्यांना देखील एव्हिडन्सच नाहीये ना. पूर्वी असेल कशामध्ये एव्हिडन्स, पण कोरोनामध्ये नाहीये. त्यामुळे तो आपला जुना क्लोरोक्विन काढायचा, हे काढायचं, ते काढायचं आणि द्यायचं. तर हे कमर्शियल होतं आणि बऱ्याच वेळेला हॅफॅझार्ड होतं. तर हे व्हायला नको. आणि नेते पुढारी यांनाही बऱ्याच वेळेला वाटतं जनतेला मदत करावी, म्हणजे लोकांमध्ये थोडासा एक धीर निर्माण होईल वातावरण. पण अनेकदा आपल्या त्या अतिउत्साहामुळे सुद्धा जनतेला नसती उठाठेव करावी लागते, असं माझं मत आहे. की काही आवश्यकता नसते. सायंटिफिक एव्हिडन्स असलेल्या गोष्टी तुम्ही विकत घ्या, विकत आणा आणि जनतेला प्रोव्हाइड करा जर शक्य असेल तर. नाही तर मग सरकारी यंत्रणेमार्फत प्रोव्हाइड करा, असं माझं मत आहे. लोक आता मी परत एकदा वॅक्सिनच्या मुद्द्याकडे येतो. आता एका एअरलाइन्सनी वॅक्सिन घेतलेल्या लोकांना पायलट म्हणून ठेवण्यासाठी मनाई केलेली आहे. तर हा काय प्रकार आहे? कारण की त्यांना सांगितलं किंवा त्याचे काहीतरी इफेक्ट्स माणसाच्या नर्वस सिस्टीम वरती वगैरे काही येतात वगैरे, आणि ते नॉट फिट फॉर द फ्लाय, म्हणजे विमान उडवण्यासाठी ते योग्य नसल्याचं असं सांगितलं. ज्यांनी लस घेतलेली आहे त्या तरुणांना त्यांनी पायलट आपल्या याच्यामध्ये ठेवण्यासाठी बंदी केलेली आहे. तर हा केवढा मोठा भयंकर परिणाम आहे. मग आता हे लोक ह्या अशा प्रकारच्या बातम्या आल्या तर लोक वॅक्सिन घेणार नाहीत ना मग? ही बातमी मला माहित नाही. मी तरी माझ्या तरी वाचण्यात काय आली नाही ती. मी बघेल ती. पण मला नाही वाटत की हे खरं आहे सरसकट. काही विशिष्ट काही गोष्टी साइड इफेक्ट झाला असेल एखाद्याला, तर त्याला त्यांनी नाही म्हणलं असेल की बाबा आता तू याच्यामुळे फिट नाहीयेस. आणि तो व्हॅक्सिनचाच साइड इफेक्ट आहे का हे पण बघायला पाहिजे की त्याला दुसऱ्या काही कुठल्या गोष्टी झाल्या आहेत आणि त्यामुळे त्याला अडवलं आणि मग त्याचा एक मोठा इश्यू करून तो चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट झालाय. कारण जगातल्या प्रत्येक वैमानिकाने कोविड-19च्या काळामध्ये व्हॅक्सिन घेतलेलं असणार आहे. कारण त्याच्याशिवाय त्यांना एव्हिएशनमध्ये त्यावेळेला ओपन करणं शक्यच नाहीये. तर मग दे विल हॅव टू स्टॉप एव्हरी पायलट फ्रॉम फ्लाइंग फ्लाइट. त्यामुळे मला नाही वाटत ते खरं आहे.
आणि व्हॅक्सिनचा साईड इफेक्ट बद्दल पण विपर्यास केला जातो. लोक कुठले हो. कुठले व्हिडिओजचे छोटे छोटे क्लिप्स जोडलेल्या पाठवतात. काही न्यूरोलॉजिकल सायन्स झटके येणारं, हातपाय हलणारं असे व्हिडिओज एकत्र करून पाठवतात. त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे व्हॅक्सिनचा साईड इफेक्ट हा अत्यंत रेअर आहे आणि काही असा अत्यंत रेअर लोकांना असे न्यूरोलॉजिकल साईड इफेक्ट झालेले आहेत. आणि काही लोकांमध्ये आता आपण जे म्हणतो की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, तर हे व्हॅक्सिनमुळे वाढलंय की त्याला कोविड झाला होता म्हणून वाढलंय का काही दुसऱ्या अजून स्ट्रेसमुळे वाढलंय, इंडिव्हिज्युअल केसवर डिपेंड करणार आहे. त्यामुळे व्हॅक्सिनचा मला नाही वाटत की फार बाऊ केला पाहिजे. ज्याला गरज आहे, ओल्ड एज मधले जे ॲट रिस्क आहेत, त्यांनी व्हॅक्सिनचा नक्की विचार केला पाहिजे. इतर यंग लोकांना काही गरज नाही. आता मी तुम्हाला दाखवलं माझं लेटर आलेलं आहे. जानेवारी फर्स्ट वीकमध्ये मला त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा बोलावलंय, मी कॅन्सल केलं. तर मी हे देखील कॅन्सल करणार आहे, कारण मला व्हॅक्सिन आता घ्यायचं नाहीये. मला असं वाटतं की इनफ नाऊ 4 बूस्टर घेतले आणि आता माझं शरीर युज्ड टू झालं. कोविड झाला तर झाला, मी त्याला सामोरं जाईल. कारण मी काय अजून 70-75च्या पलीकडे गेलेलो नाही. मी अजून ॲट रिस्क नाही. तशी परिस्थिती असेल तर मी घेईल व्हॅक्सिन सगळे. पण मला आता गरज नाही. तर तसं प्रत्येकाला व्हॅक्सिनची गरज नाही. जे ॲट रिस्क आहेत त्यांनीच फक्त घ्यायचंय. त्यामुळे आपल्याला फार या गोष्टींवर म्हणजे चर्चा करण्याची किंवा काही याचा बाऊ करण्याची गरज नाही. बरोबर. साईड इफेक्ट वरती जरा आपण थोडंसं अजून विस्तारानं बोलावं. याचं कारण असं आहे की समजा 1-2 कोटींमध्ये एखाद्याला होत असेल किंवा आता म्हणजे साईड इफेक्ट समजा एखाद्या औषधाचे, तर कुठल्याही औषधाचे साईड इफेक्ट माणसाला येऊ शकतात. माणसाच्या शरीराच्या एकंदरीत बायोकेमिकल याच्यावरती ते अवलंबून असतं. मग याच्या संदर्भातल्या स्पेसिफिक केसेस काढून तो ज्या प्रकारचा प्रचार केला जातो त्याच्यावरती थोडंसं तुम्ही विश्लेषण करा की काहींना ॲनासिनची सुद्धा किंवा पॅरासिटामॉलची सुद्धा ॲलर्जी होऊन त्यांना सुद्धा साईड इफेक्ट येऊ शकतात. असं मागे एकदा बोलताना मी ऐकलं होतं. हो. हो. आता साईड इफेक्ट बघा, म्हणजे मी बऱ्याचदा पेशंट्सला असं सांगतो, मी जेव्हा माझे इंजेक्शन्स करतो पेन मेडिसिन मधले, मी इंटरव्हेन्शनल पेन स्पेशालिस्ट आहे. तर त्यांना मी त्यावेळेला सांगतो, की माझं जे मेडिसिन तुम्हाला मी देणार आहे, त्याचं तुम्हाला ॲलर्जी येऊ शकते किंवा कुठलाही साईड इफेक्ट होऊ शकतो. आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये नुसत्या येताय, याचा एक साईड इफेक्ट हा आहे, की तुम्हाला कुठलंही इन्फेक्शन होऊ शकतं हॉस्पिटलमधलं. तुम्हाला इथल्या कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी होऊ शकते. म्हणजे हॉस्पिटलला नुसतं येणं हे सुद्धा तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. रस्त्याने चाललाय, पायी चाललाय तर धोकादायक होऊ शकतं. कारण तिथे रिस्क्स असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. तसं या व्हॅक्सिनचे जे कॉम्पोनंट्स आहेत, ते जरी डेड केलेले व्हायरस असले किंवा त्या व्हायरसचा अँटिजन असला किंवा तो जेनेटिकली तयार केलेला असला, तरी कुठल्या कॉम्पोनंटला, प्रिझर्व्हेटिव्हला कोण रिएक्ट करेल हे सांगणं अवघड आहे. रिएक्शन ही खूप कॉमन नसते, सिव्हिअर रिएक्शन, अनाफायलॅक्सिस किंवा असे जीवघेण्या. पण होऊ शकते काही लोकांना, बट इट इज रेअर. मग तशी ती पोलिओ व्हॅक्सिनची देखील रिएक्शन येऊ शकते. पेनिसिलिन ज्याने आतापर्यंत करोडो जीव वाचवलेत. किती लोक पेनिसिलिनला ॲलर्जी असतात. पण याचा अर्थ पेनिसिलिन वापरायचं नाही असं नाही. त्यामुळे ज्याला कोणाला ॲलर्जिक रिएक्शन आली व्हॅक्सिनची, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, त्यांनी घेऊ नये. आणि ज्याला कोणाला रिएक्शन नाही आली आहे, पण त्याला गरज आहे व्हॅक्सिन घ्यायची, कारण ते ॲट रिस्क आहेत, त्यांनी ते घ्यावं. बस इतकं सिंपल आहे व्हॅक्सिनच्या बद्दल. आता मला गरज नाही, मला ॲलर्जी पण येत नाही, पण मला घ्यायचंच नाही, त्यामुळे संपला विषय. म्हणजे आपण त्याचा फार बाऊ करू नये व्हॅक्सिनच्या रिएक्शनचा, साईड इफेक्टचा. इफ यू नीड इट, यू टेक इट. बरोबर आहे. म्हणजे आता हा जो कोरोनाचा नवा व्हेरियंट आलेला आहे, म्हणजे कोरोना सोबत आपण जगायला आता शिकलं पाहिजे आणि त्याची धास्ती न घेता आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर? येस. अगदी त्या बरोबर. संदर्भात म्हणजे आपल्या एकंदरीत आहार, विहार आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातली आपण काळजी घेतली पाहिजे. पण एकंदरीत समजा एखाद्या समजा लहान मुलं असेल किंवा वयोवृद्ध हे जास्त रिस्क फॅक्टर असतात का यांना? लहान मुलांमध्ये कुठलाही रिस्क, कोरोनाच्या कोणत्याच व्हेरियंटमध्ये रिस्क नाही. लहान मुलं अगदी सेफ आहेत. यंगस्टर्स सेफ आहेत. बट जे दुसऱ्या टोकाचे जे आहेत लोक 70-75च्या पलीकडचे, 80च्या पलीकडचे आणि काही आजार असलेले लोक, की ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी इम्युनिटी कमी झाली, अवयव निकामी झालेत, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार किंवा लंग्स, हार्ट डिसीजचे लोक, या लोकांना रिस्क असते. कारण यांच्यामध्ये रिकव्हर होण्याची जी शक्ती आहे इम्युनिटीची, ती कमी असते. रिझर्व्ह कमी असतो या लोकांचा. बाकी जे तरुण लोक आहेत, म्हणजे मला असं वाटतं की 60च्या आतले भारतात,
इकडे तर आम्ही 70-75च्या आतल्यांना म्हणतो की तुम्ही सेफ आहात. भारतात जरा आपण थोडं वय कमी करूयात, कारण भरपूर तिकडे स्ट्रेस आणि मेटाबॉलिक इश्यूज आहेत अनडायग्नोज. तर 60च्या आतल्या लोकांना तर काही इतर प्रॉब्लेम नसतील तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. आणि ओव्हरऑल आता जे ह्या निमित्ताने पुन्हा अजून मी सांगेन की हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नीट झोपा, मेडिटेशन करा, जास्त तळलेलं साखरयुक्त खाऊ नका, हेल्दी खा, फळं, भाजीपाला, नॉन-व्हेज जरी खायचं असेल तरी प्रमाणात खा आणि एक्सरसाइज करा आणि अशा गोष्टींनी आपली इम्युनिटी चांगली राहील. तर दीज आर दी मोस्ट इम्पोर्टंट थिंग्स. बरोबर आहे. धन्यवाद डॉक्टर संग्राम पाटील, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला. तुमच्याशी बोलण्याचं कारण की सुरुवातीला जर लोकांकडे व्यवस्थित आणि अधिकृत आणि चांगली माहिती गेली तर लोक पॅनिक होणार नाही, म्हणून तुम्हाला आवर्जून आम्ही मॅक्स महाराष्ट्रमध्ये आमंत्रित केलं. त्याबद्दल तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार. हे होते डॉक्टर संग्राम पाटील, ज्यांनी अतिशय सोप्या पद्धतीनं ह्या सगळ्या नवे येणाऱ्या कोरोना व्हेरियंटच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीनं घाबरण्याचं काम नाहीये, कुठल्याही पद्धतीनं पॅनिक होता कामा नाहीये आणि जर समजा झालं तर त्याचे सुद्धा खूप असा बाऊ करता कामा नये. फक्त ज्यांना कुठले सिव्हिअर किंवा गंभीर असे आजार असतील आणि वयानं खूप मोठे असतील, म्हणजे 70-75चे असतील, तर त्या लोकांना, ज्यांना डायबिटीस असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, तर त्या लोकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे. अशा काळामध्ये अशा पद्धतीने डॉक्टर संग्राम पाटील यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही ही सगळी चर्चा ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.